इमॅजिन करा, बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडतोय आणि तुम्ही बनवलेत गरमागरम पोहे. तर चला गरमागरम पोहे बनवूयात. सुरुवातीला पोहे धुण्यासाठी बाउलमध्ये पोहे पूर्ण बुडतील एवढं पाणी ऍड करायचं. पाणी ऍड करून झालं की लगेच एकदम हलक्या हाताने हे सगळे पोहे धुवून घ्यायचे. पुढच्या प्रोसेससाठी गॅस पेटवून त्यावर एक कढई घ्यायची. कढईत सुरुवातीला शेंगदाणे तळण्यासाठी सफिशियंट तेल घ्यायचं. आता अर्धी वाटी शेंगदाणे घेऊन तेलामध्ये हे शेंगदाणे ट्रान्सफर करायचे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून हे शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे. आता त्याच तेलामध्ये अर्धी वाटी पोहे ऍड करून त्यांना तळून घ्यायचं. ह्याने ना शेव नसली तरी आपले पोहे क्रिस्पीच होणार आहेत. आता हे तळलेले शेंगदाणे आणि पोहे सध्या बाजूला ठेवून देऊयात. आता त्याच तेलामध्ये 1 टीस्पून मोहरी ऍड करायची, 1 टीस्पून जिरं ऍड करायचं, बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं ऍड करून लो गॅसवर त्यांना हलकसं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण डाईस कट केलेले कांदे कढईत ट्रान्सफर करायचे. गॅस मीडियम हाय फ्लेमवर करून स्टर करत हे कांदे परतून घ्यायचे. आता ह्या स्टेजला कढईत चिमूटभर हिंग ऍड करायचं, वरतून चवीपुरतं मीठ, चिमूटभर साखर टाकायची, अर्धा टीस्पून हळद ऍड करायची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता फटाफट स्टर करत सगळे इन्ग्रेडियंट्स 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे. मीनवाईल आपले पोहे व्यवस्थित सोक झालेत. हे बघा. आता हे सगळेच्या सगळे पोहे आपल्याला कढईमध्ये ट्रान्सफर करायचे. फटाफट पण हलक्या हातानेच पोहे आणि सगळे कढईतले इन्ग्रेडियंट्स चांगले मिक्स करून घ्यायचे. सगळे इन्ग्रेडियंट चांगले मिक्स झाले की कढईवर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांसाठी पोह्यांना वाफवून घ्यायचं. 1-2 मिनिटांनी झाकण उघडायचं. आता वरतून मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची आणि अर्ध लिंबू सुद्धा पिळायचं. स्टर करून परत एकदा सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या. आपले गरमागरम पोहे रेडी झालेत.